MS24 मराठी न्यूज, निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज। दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी चाललेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व देशभरातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करत तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा या मागणीसाठी ईश्वरपूर वकील संघटनेच्या सदस्यांनी शुक्रवारी तहसील कार्यालय परिसरात जोरदार आंदोलन केले। यावेळी वाळवा तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन वकील संघटनेचे अध्यक्ष सुप्रिया पाटील यांनी दिले। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला। स्पर्धा परीक्षा, प्रवेश प्रक्रिया आणि शैक्षणिक व्यवस्थेतील त्रुटींमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांना तातडीने न्याय मिळावा। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ बंद करा अशा घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या निर्णयांसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करून शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणावी अशी मागणीही करण्यात आली। ईश्वरपूर वकील संघटनेच्या वतीने वाळवा तहसीलदार यांना सादर केलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्या केंद्र शासनापर्यंत तातडीने पोहोचवाव्यात। विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला। आंदोलन शांततेत पार पडले असून यावेळी ईश्वरपूर वकील संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।